नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलो आहोत मी जिंकून घेईन सारा याच्या सेटवर आणि त्यातीलच एक गोड जोडी आज आपल्या सोबत आहे छवी आणि अनिकेतची. चला तर आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया. हॅलो, हाय. हाय, नमस्कार. कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कशी आहात? मस्त. मस्त. आणि सध्या काय आम्हाला नवीन म्हणजे बघायला मिळणार आहे? आताच मी जस्ट शूट बघत होते, थोडंफार लग्नाचं दिसतंय मला माहोल वगैरे. तो काय नवीन बघायला मिळणार आहे? खूप काही आहे बघायला आता. सो प्रेक्षकांना माहितीच आहे की आता साकेत दादाचं आणि शांभवीचं लग्न होणार आहे. पण त्याच्या मागे छवी शांभवीचं काहीतरी वेगळं सत्य शोधून काढणार आहे. आता ते काय सत्य आहे, काय शोधून काढणार आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे लग्नावर. आणि ऑफकोर्स त्यात तुम्हाला आता अनिकेत पहिल्यांदाच छवीच्या बाजूने उभा राहणार आहे आणि छवीची साथ देणार आहे या सगळ्यात. सो एक या दोघांचं वेगळ्या ऍस्पेक्टने तुम्हाला बॉन्ड दिसणार आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही त्यांना नोकझोक करताना तिथले. सो आता ती तुतुमेत आहेच नो डाऊट, पण त्या व्यतिरिक्त कुठेतरी एक अनसेड त्यांच्यातलं एक बॉन्ड आहे जे आतापर्यंत कधीच कुठे त्यांनी ते एक्सप्रेस केलं नाही एकमेकांबाबतीत. ते आता तुम्हाला कदाचित बघायला मिळणार आहे. आणि ड्रामा तर आहेच, लग्नात तर मेजर ड्रामा आहे. आता छवी काय आणते शोधून आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो लग्नावर, लग्न होतं नाही होतं तर कसं होतं, नाही होणार तर कसं नाही होणार, काय जे काही ड्रामा आहे तो बराच काही खूप मसाला बघायला मिळणार आहे खूप जास्त. आणि तशी एक छोटीशी हिंट मला तुम्हाला म्हणजे दिसतच असेल, मे बी मला हे दिसत असेल तर ते ऍक्च्युली विचारणार होते, पण तू स्वतःवरच सांगायला लागली. तर ही एक छोटीशी हिंट मी तुम्हाला सांगू शकते की खूप काहीतरी मेजर घडणार आहे लग्नामध्ये. हे छवीला का लागले? तुम्हाला माहितीये छवी तर धडपडी आहे. छवी खूप मारामारी करते, खूप फायटिंग करते. तर आता हे थँक्स. तर आता हे नक्कीच छवीला कसं लागलंय? तिने काय करते? ती शांभवीचं सत्य उघड करताना तिला ही जखम झालीये का, की अनिकेत सोबत काही अशा गोष्टी घडल्यात का आणि त्याच्यामध्ये चुकून काही लागले का? नाही, चुकून मी म्हटलं चुकून काही लागले का? सो हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे लग्नाच्या आपल्या एपिसोडमध्ये. कारण का इथे खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कदाचित तुम्हाला काही कॅरेक्टर्स 360 डिग्री चेंज दिसतील कदाचित, किंवा काही कॅरेक्टरचे स्वभाव तुम्हाला थोडे चेंज दिसतील. जसं आता अनिकेत म्हणाला, मी जिंकून घेईन सारोच्या इतिहासात जी अनिकेत आणि छवी एकत्र पहिल्यांदा जवळ येणार आहे. जवळ इन द सेन्स मनाने, आणि हा मला मदत करणार आहे. तर या अगोदर आमची फक्त नोकझोकच होती आणि आता अनिकेत छवीला साथ देतोय तिचं सत्य उघड करण्यामध्ये. सो ते कसं होणार आहे, ते कसं घडणार आहे, छवीला हे कसं लागलं, अनिकेत काय मदत करतोय, हे सगळं. आणि अनिकेत मेन म्हणजे तो तिला मदत करण्यासाठी वळला कसं, त्याचं मन कसं छवीने वळवलं, डायव्हर्ट झालं, हे पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे या सगळ्या लग्नाच्या सिक्वेन्स मध्ये. बरं, शांभवी लग्न करून आता राजगुरूंच्या घरी येणार आहे, बरोबर? सो एक बोलतो ना वादळ घरी येणार आहे वेगळ्या प्रकारचं. तर ते छवी आता त्या वादळा कशी म्हणजे डिफीट करणार आहे किंवा कसं त्या सिच्युएशनला टॅकल करणार आहे, कसं काय करणार आहे? छवीसाठी शांभवी हे वादळ आहेच. येस. पण छवी एकटीच टॅकल नाही करत आहे. येस. छवी सोबत अनिकेत पण आहे जो या वादळाला टॅकल करतोय. आणि आता आतापर्यंत छवीची युक्ती पाहिलीत, धानरट आहे छवी. ती काहीतरी युक्त्या वापरते आणि काहीतरी करून बसते, कांड आपण म्हणू शकतो, काहीतरी असं घोळ करून बसते. पण अनिकेत यावेळेला तिच्यासोबत आहे आणि अनिकेत समजुतीने या सगळ्या गोष्टी कसं हँडल करेल हे आपल्याला कळणार आहे. 100% करेक्ट आहे. सो ऑफकोर्स छवी म्हणजे छवीचं ब्रीदवाक्यच आहे की छवी सोबत असली की देव पण टेन्शन घेत नाही. सो ऑफकोर्स त्यासाठी छवीला तेवढी मेहनत आणि तेवढे एफर्ट पण घ्यावे लागतात. सो त्याच्याच अराउंड ही सगळी आता जे घडणारा ड्रामा आहे तोच आहे. आणि येस, करेक्ट, आता पहिल्यांदा मी छवीच्या बाजूने उभं राहणार आणि छवीला साथ देणार ती जे काही करते. सो बेसिकली हेच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ती साथ देणार आहे म्हणजे आतापर्यंत सगळ्या आमची जी नोकझोक होती ती बाजूला राहील असं नाही. त्या नोकझोकीतनं कसं तो साथ देतोय, बिकॉज आमच्यातला बॉन्डच तसा आहे. आम्हाला काळजी नाही एकमेकांची असं नाही आहे, पण ते खूप अनसेड आहे. त्याचा वे खूप वेगळा एक्सप्रेस करायचा छवीचा आणि अनिकेतचा एकमेकांबाबतीत. सो ती खूप मजा आहे वेगळी, जी बघायला मजा येईल तुम्हाला. सो ते खूप टिपिकल जे टेलिव्हिजनचे कपल्स असतात जनरली तसं नाहीये, थोडंसं वेगळी पद्धत आहे. या सो आता नोकझोक संपली बिकॉज आता ते एकमेकांच्या बाजूने म्हणून असं नाहीये, म्हणून त्यांची नोकझोक संपली असं नाहीये. ती नोकझोक तशीच एक्झिस्ट करणार आहे, पण त्याच्या अराउंड एक वेगळं काहीतरी लेअर येणार आहे यांच्या रिलेशनशिपमध्ये असं मला वाटतं.
काहीतरी वेगळं असं बघायला मिळणार आहे 100%, आणि काहीतरी 100%. मजा येणार आहे त्याच्यात. परत- आणि मुळात sorry. मला असं वाटतं की आता कुठे सिरियलला तो एक जो रंग चढणार आहे आमच्या right. तो आता वेगळाच तो असणार. फ्लेवर मसाल्याचा आमच्या सिरियलला तडका लागणार आहे बेसिकली असं म्हणू शकतो हो, हो. आपण इथून पुढे. शांभवी नावाचा तडका आलेला आहे आता जो एंटर झाला राजगुरूंच्या घरात. सो राजगुरूंच्या घरातली ही खिचडी कशी बनणार आहे बनणार आहे ते आता सगळ्यांना प्रेक्षकांना लवकरच कळेल. हा म्हणजे चाकून कळेल. चाकून कळेल, बघून आणि चाकून कळेल तिथे. नाही खरंच खूप छान. बरं आज छवी तू काहीतरी वेगळा आणि एलिगंट लुक हो ऍक्च्युली हो खरंच खूप एक वेगळा बोलतो ना. हो. नेहमी आम्ही छवीला पंजाबी ड्रेसमध्ये अम्ब्रेला ड्रेस असं ट्रेडिशनल ह्याच्यात बघतो किंवा जीन्स आणि शॉर्ट कुर्ता. हो. सो ह्या लुकच्या मागे काय कोणाची थॉट प्रोसेस होती किंवा हो मला नक्कीच आवडेल सांगायला येस की मला असं कळलं की हा लुक डिझाईन केला मनवा मॅमने. हा. सो त्यांना हा लुक असा हवा होता छवीचा. जेव्हा सुरुवातीला जेव्हा मी लुक टेस्ट चालू होते तेव्हा माझं असं झालं की बापरे छवी असं घालणार आहे, बॅकलेस ब्लाऊज वगैरे छवी घालणार आहे. एक तर तिचं मन पण नाहीये आणि किती खूप मनापासून लग्नात इन्व्हॉल्व आहे असं नाही. करते ना. अरे chill. हा, ठीक आहे. मी पकडू का? नाही, नाही, it's fine. हा, ठीक आहे. हे So- बोलावं का? हा. सो हा लुक सगळ्यांसाठीच म्हणजे माझ्या सकट सगळ्यांसाठी सरप्राइझिंगच होता की अरे छवीनं अगदी सगळे कपडे घातलेत. जान्हवीला प्रचंड आवडलेत. जान्हवीला असे कपडे आवडतात. आवडतात. त्यात साडी सगळ्या मुलींची प्रेम असतं ते. प्रेम असतं म्हणजे ते. आपण कितीही छान वेस्टर्न कपडे घालतो, कितीही वेगळे कपडे जीन्स वगैरे घालतो, पण साडी जेव्हा आपण नेसतो emotion. हा साडी इज इमोशन ऍक्च्युली. सो साडी तर अप्रतिम आहे, सुंदर कलर आहे. तर मला असं वाटतं ज्या पद्धतीने विचार केलाय की लाल कलरची साडी छवीला देणं, तर मे बी याचं आपण एक असं म्हणू शकतो की मे बी अनिकेत आणि छवी मधलं एक प्रेमाचा रंग लाल असतो आपण म्हणतो. बरोबर. ते प्रेम आता इथून बहरून. सुरुवात होतीये की काय हे प्रेक्षकांसाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. एक टर्न असणार आहे. या व्हेरी नाईस, थॉटफुल आहे खूप. मी नव्हता एवढा विचार केला. व्हेरी नाईस. तिने खूप विचार केला पण मला आता असं पटकन स्ट्राईक झालं की मे बी असंच असू असू शकतं. आणि बघ ना तुम्हाला असं कंबाईन मला red alert रेड रेड बघ ना रेड आणि red. डेंजरच. नाही पण रेड हा Danger. प्रेमाचं प्रतीक आहे ते. एक्झॅक्टली. सो ठीक आहे. तू सांगतोय विचार डेंजर मला असं वाटतंय. हा. ठीक आहे. येस थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. Yes, thank you. सो मच. प्रेक्षकांना काय सांगाल? ओके सो आता तुम्ही बघताच आहे आमच्या मालिकेमध्ये सध्या जो काही मसाला आणि ड्रामा चाललाय. शांभवी आणि साकेतचं लग्न होतंय आणि त्या लग्नात खूप काही घडणार आहे. आता काय घडणार आहे, छवी आणि अनिकेत काय शोधून आणणार आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे लग्नावर, ते सगळं बघायसाठी तुम्हाला आमची मालिका बघावी लागणार आहे. म्हणजेच मी जिंकून घेईन सर. दररोज संध्याकाळी 7 ते 7:45 बरं का. आता Yes. 15 मिनिटं आम्ही अधिक तुम्हाला भेटायला extra. येतोय. Yes. त्यामुळे 7 ते 7:45 अगदी मनात पक्क करून ठेवा. आम्ही तुम्हाला भेटायला येणार कलर्स मराठीवर आणि केव्हाही कधी. जिओ हॉटस्टारवर. येस. थँक्यू. थँक्यू सो Thank you. मच. Thank you, ऑल sir. द बेस्ट.